हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळीच देवपूजा झाल्यावर पहिले मला आणि यांना चहा करून घेतला. नंतर चहा घेतल्यावर राजविकासाठी पण हळदीचे दूध बनवून घेतले. राजविकाला रोज सकाळी मी हळदीचे दूध देत असते. त्यानंतर आज काळ्या मसाल्याची भाजी करायची होती. मग साईड बाय साईड लगेच कांदे पण भाजायला टाकले. राजविकाला आज टिफिनला साबुदाण्याची खिचडी न्यायची होती. मग तिच्यासाठी ती बनवून घेतली लगेच. ती तिखट खात नाही म्हणून एकदम थोडीशी मिरची टाकली मी त्यात. नंतर तिचा टिफिन पॅक केला आणि तिला आंघोळ घातली आणि मग तिचे आवरायला घेतले, कारण तिला सोडवायला आज पण मलाच जायचे होते.
मसाल्यातली भज्याची आमटी बनवायची होती, मग लगेच ती बनवून घेतली. आज भाजीला काही नव्हते, मग ठरवले की हीच भाजी करूया, पप्पांना पण आवडते. नंतर आज दुपारी किचनचे स्टोर रूम आवरायला काढले होते, त्यातली सगळी भांडी घासायला काढली होती. एवढी सगळी भांडी घासता घासता आम्हाला संध्याकाळचे 7 वाजले होते. त्यानंतर स्वयंपाक करून जेवण केलं. जेवण झाल्यावर सगळी भांडी लावून दिली. एवढे सगळे आवरता करता आम्हाला रात्रीचे 11 वाजले होते. उद्या पुन्हा किचन आवरायचे. तोपर्यंत चला बाय.